अंबड नगर परिषदेच्या मालकीच्या जमिनी व गाळ्यांच्या अनधिकृत ताब्याविरोधात आंदोलनाचा इशारा, प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम। अंबड जी जालना। अंबड नगर परिषदेच्या मालकीच्या विविध जमिनी आणि व्यावसायिक गाळ्यांचे करार तसेच भाडेपट्टे संपले असतानाही संबंधित व्यक्तींकडून ताबा न सोडल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे। या अनधिकृत ताबेधारकांवर तात्काळ कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करून जागा रिकाम्या करून घेण्यात याव्यात अशी ठाम मागणी करत अंबड येथील सय्यद अय्यूब संदलजी यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे। प्रशासनाने येत्या 7 दिवसांत ठोस कार्यवाही न केल्यास 1 ऑगस्ट 2026 पासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। नेमके प्रकरण काय? अंबड नगर परिषदेच्या मालकीच्या अनेक जमिनी व गाळे पूर्वी व्यावसायिक वापरासाठी विविध व्यक्ती व संस्थांना करारावर किंवा भाडेतत्वावर दिले होते। या करारांची मुदत बऱ्याच काळापूर्वी संपुष्टात आली आहे। असे असतानाही अनेक जण या मालमत्तांचा अनधिकृत वापर करत असल्याचे समोर आले आहे। यापूर्वी नगर परिषद कार्यालयाने दिनांक 25 जून 2022 आणि 29 जून 2022 रोजी पत्र व आदेश काढून संबंधित किरायेदारांचे करार रद्द केले होते। तसेच जागा रिकामी करून नगर परिषदेकडे तार देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेकडो भाडेपट्टेधारकांच्या याद्या आणि नोंदी रद्द करण्याची कारवाई कागदोपत्री दाखवण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात या आदेशाची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही। परिणामी नगर परिषदेच्या बहुमूल्य सार्वजनिक मालमत्तेवर अद्यापही अनधिकृत ताबे कायम असून पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या: तात्काळ पंचनामा, नगर परिषदेच्या सर्व संबंधित जमिनी व गाळ्यांची त्वरित पाहणी करून पंचनामा करण्यात यावा। नोटिसा व ताबा, ज्यांचे करार संपले आहेत त्यांना नोटिसा बजावून तातडीने जागा रिकाम्या करून घेण्यात याव्या। अवैध बांधकामांची चौकशी, कराराच्या जागेत जर कोणी पक्के बांधकाम केले असेल तर त्यांना कोणी व कशी परवानगी दिली याची चौकशी व्हावी। थकीत वसुली, संबंधितांकडून थकीत भाडे, दंड आणि नुकसान भरपाईची रक्कम नियमानुसार वसूल करावी। अहवाल सार्वजनिक करावा। दिनांक 25 जून 2022च्या पत्रानंतर आजवर कायदेशीर काय कारवाई झाली याचा अहवाल जाहीर करावा। कर्मचाऱ्यांची चौकशी, अनधिकृत वापराबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी। प्रशासन निष्क्रिय राहिल्यास आमरण उपोषणाचा इशारा। सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असतानाही टाळाटाळ होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। निवेदन मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत प्रत्यक्ष व ठोस कारवाई सुरू न झाल्यास नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सय्यद अय्यूब संदलजी यांनी दिला आहे। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। या निवेदनाच्या प्रति माहिती व योग्य त्या कारवाईसाठी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांच्यासह संबंधित यंत्रणांना पाठवण्यात आले आहेत। आपने जो निवेदन दिया है क्या क्या मांगनी, क्या कहेंगे आप? देखिए 1972 से जो नगर परिषद ने यहाँ पे लोगों को गाले नगर परिषद की जो दुकानें थे उनको दी गई थी। साल 2025 को इनको जो है तो पत्र दिया गया कि ये दुकानें, इनका टाइम पीरियड खत्म हो चुका था और जो है तो इनको लिलाव करने का आदेश दिया है। गाले खाली करके लो, नगर पालिका ताबे में लेना चाहिए और इनके जो संबंधित कर्मचारी है, जो अधिकारी है, जिन्होंने उस पत्र के ऊपर कोई अमलबजावनी नहीं की, उसका अवमान किया गया पत्र का, तो उस हिसाब से उन पर कार्रवाई होनी चाहिए। और साथ ही साथ अगर 7 दिन के अंदर ये कार्रवाई अगर नहीं होती है, मैं 1 अगस्त से मैं आमरण उपोषण के लिए बैठने वाला हूँ। आपका नाम? अय्यूब संदलजी बागवान। आपण जे निवेदन दिलेले आहे नगरपालिकेला, अशा संदर्भात दिले काय मागण्या, काय सांगणार? 1972च्या काळामध्ये गाळ्यांचा लिलाव झाला होता। देदारांना ते गाळे देण्यात आले होते। त्याच्यानंतर त्यांची मुदत संपल्यानंतर 2022 मध्ये त्या गाळ्यांना जमा करण्याचे आदेश काढण्यात आले होते, पण त्या आदेशाची अजून अंमलबजावणी झालेली नाहीये। गाळेधारकांनी दुकान अजून ताब्यात नगरपालिकेच्या दिलेले नाहीयेत। त्या संदर्भात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आपलं नाव? गौरी कुलकर्णी।